अहिल्यानगर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एका भाषणात विखे पॅटर्नचा उल्लेख केला। तनपुरे म्हणाले की मी विखे पाटील यांच्या झटपट कार्यशैलीबद्दल ऐकून होतो। आतापर्यंत आम्ही ते दूरवरून पाहायचो, आता त्याचा स्वतः अनुभव घेतला। मी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी आमदार झालो। विखे पाटलांच्या झटपट कार्यशैलीमुळे हे शक्य झालं। इतकी वर्ष विरोधात असलेल्या तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे पॅटर्न बद्दल आपलं हे मत व्यक्त केल्यानं अहिल्यानगरच्या राजकारणातील विखे पॅटर्न हा चर्चेत आलाय। काँग्रेसमधील विखे पॅटर्न आणि आता भाजपमधील विखे पॅटर्न बद्दल थोडक्यात जाणून घेऊया। विखे यांची राजकारणाची ही पद्धत म्हणा किंवा शैली म्हणा खूप जुनी, त्यासाठी थेट दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळात जावं लागेल। बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेस आणि काही काळ शिवसेना आणि पुन्हा काँग्रेसमध्ये काम केले। काँग्रेसमध्ये फार काही मिळाले नसलं तरी शिवसेनेत त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं होतं। मात्र त्यांचं राजकारण बहरलं ते काँग्रेसमध्येच। पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाला प्रश्न विचारण्याची, चुका आणि सुधारणा सुचवण्याची धमक त्यांच्यातच होती। पक्ष अतिशय ताकदवान स्थितीत असताना आणि कोणी बोलण्याची हिंमत करत नसताना विखे पाटील ती करत होते। त्यातूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचं राजकीय वैर निर्माण झालं, ते कायमचंच। जिल्ह्यात राजकारण करताना मात्र विखे पाटील एकीकडे आणि अन्य नेते एकीकडे अशी परिस्थिती राहिली। पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळातही हाच पॅटर्न कायम राहिला। विखे पाटील काँग्रेसमध्ये असतानाही इतर नेत्यांनी कायम त्यांना विरोधच केला। त्यांना तोंड देत विखे पाटील यांची वाटचाल सुरू राहिली। विखे पाटील पक्षातील नेत्यांना ताकद देण्यापेक्षा त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची पक्षविरहित पर्यायी आघाडी पुढे करतात, असा त्यांच्यावर आरोप केला जायचा। बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळातही अशी जिल्हा विकास आघाडी कार्यरत होती। पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यावेळी तर पहिल्याच निवडणुकीत त्यांच्यावर पाडापाडी केल्याचा आरोप झाला। विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या आमदारांनी त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडली। एकत्र येत पक्षाकडे लेखी तक्रार केली। समितीमार्फत यावर चौकशी झाली, योग्य त्या सूचना गेल्या आणि प्रकरण मिटलं। राज्यातील नेत्यांसोबत संपर्क आणि समन्वय ठेवताना विखे पाटील दिल्लीतील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्याही संपर्कात राहतात। यातून आपल्याला हवं ते करून घेण्याची त्यांची पक्षांतर्गत ताकद वाढत असल्याचंही बोललं जातंय। त्यानंतर भाजपमधील वेगळाच विखे पॅटर्न समोर आला। पक्षानं जिल्ह्यातील निवडणुकांची जबाबदारी विखे पाटील यांच्याकडे सोपवली। पक्षप्रवेश घडून आणणं असो की उमेदवारांना विजय करणं असो, याची जबाबदारी विखे पाटलांवर सोपवली जाऊ लागली। स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर विधान परिषद निवडणूक, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आणि आता पुन्हा विधान परिषदेची निवडणूक यांची जबाबदारी पक्षानं विखे पाटील यांच्यावर सोपवली होती। विखे पाटलांनी पक्षाची आणि आपली यंत्रणा लावून ती यशस्वी करून दाखवली। याचाच अनुभव तनपुरे यांनी घेतला। यातूनच त्यांचं ते वक्तव्य आलं असावं। नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किंवा गावात विखेंना मानणारा कार्यकर्त्यांचा गट आहे। विखे ज्याला सांगतील त्याला ते मतदान करतात, अशी ताकद जिल्ह्यात कोणत्याच नेत्याकडे नाहीये। त्यामुळं सहकार क्षेत्रातील निवडणूक असो की राजकीय, त्यात विखे गटाची भूमिका काय याची उत्सुकता नेहमीच असते। विखे यांना कधी ना कधी कोणत्या निवडणुकीत पराभव सहन करावा लागतो, मग त्याचा वचपा ते सारी शक्तीपणाला लावून काढतात। विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, राणी लंके यांचा पराभव याच प्रत्युत्तराच्या भूमिकेतून झाला होता। राजकीय प्रतिस्पर्धेला धडा शिकवणं हे विखे गटाचं नियमित वैशिष्ट्य राहिले। फक्त प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभं राहून 2029च्या लोकसभा निवडणुकीचं गणित विखे पाटील यांनी सोपं केल्याचंही दिसून येत आहे। त्या निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सुमारे 9,000 मतांनी आघाडी होती। त्यावेळी तनपुरेंनी लंकेंचं काम केलं होतं, त्यामुळं लंकेंना राहुरी विधानसभा मतदारसंघात चांगली मतं मिळाली। आता लंकेंपासून तनपुरे दूर गेल्यानं ही घडामोड विखे पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीची जुळणी असल्याचं देखील बोललं जाते। त्यामुळं विखे पॅटर्न मुख्यतः पाडापाडीचा असला तरी आपलं इप्सित साध्य करण्यासाठी प्रसंगी विरोधकांना आपल्या तंबूत घेणं ही लवचिकता देखील विखे यांच्याकडे आहे। एकीकडे पक्षातील आपलं स्थान पक्क ठेवायचं, आपल्या सोयीच्या लोकांना ताकद द्यायची, त्यासाठी पक्षाची आणि आपली पर्यायी यंत्रणा वापरायची। ठरवलं तसं करायचा, आटोकाट प्रयत्न करायचा आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आपण कायम राहून राजकारणावर आपली पकड कायम ठेवायची, असा हा विखे पॅटर्न आहे। यातून ज्यांचा फायदा होतो त्यांना तो पटतो आणि ज्यांना फटका बसतो त्यांच्याकडून टीकाही होते। नव्यानं आलेल्या तनपुरेंना
सध्या तरी चांगला अनुभव आलाय, पुढं काय होतंय ते येणाऱ्या काळातच कळेल एवढं मात्र नक्की. तर मंडळी, या संपूर्ण विखे पॅटर्न बद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.